प्यारे बच्चों, आदाब। कैसे हैं आप लोग? ठीक है ना? सबके चेहरे पर बहुत खुशी है। कौन है वहाँ गीत गाते हैं? कौन है? फरहाद। ओ, फरहाद का गीत है। ओ, अच्छा है। बच्चों, आप सबको गीत गाना पसंद है? पसंद है? वाह, सबको पसंद है। ഗീത് സുനിന आपको पसंद है? കേൾക്കാൻ ഇഷ്ടമാണോ? പാട്ട് കേൾക്കാൻ ഇഷ്ടമാണ്. എല്ലാവർക്കും ഇഷ്ടമാണല്ലേ? ठीक है, गीत गाना भी पसंद है. പാട്ട് പാടാൻ ഇഷ്ടമാണ്. गीत सुनना भी पसंद है. പാട്ട് കേൾക്കാനും ഇഷ്ടമാണ് അല്ലേ? देखिए, आप हमको कुछ गीत सुने. देखिए. സ്മൃതികളുറങ്ങും ഭാരതനാടിന് ത്യാഗം ചെയ്തൊരു വീരന്മാർ സ്വാതന്ത്ര്യത്തിൻ ഗാഥ രചിച്ചു ഭാരതമെന്ന വിചാരത്തിൽ. ഭാരതമെന്ന വികാരത്തിൽ. നെഹ്റു നേതാജി വരെ നിറഞ്ഞ ദേശസ്നേഹത്തിൽ. ഭാഷകൾ, ജാതികൾ, ദേശമതപ്പുറമുയരും പുതുയുഗ ഭാരതം. തീർക്കുക നാം അണികൾ, കോർക്കുക നാം കൈകൾ. തീർക്കുക നാം അണികൾ. ഒരേ ഒരിന്ത്യ, ഒരൊറ്റ ജനത. ഈ വാക്യം ചുണ്ടിൽ, ഈ വാക്യം ചുണ്ടിൽ. കോർക്കുക നാം കൈകൾ, തീർക്കുക നാം അണികൾ. കോർക്കുക നാം കൈകൾ, തീർക്കുക നാം അണികൾ. ഒരേ ഒരിന്ത്യ, ഒരൊറ്റ ജനത. ഈ വാക്യം ചുണ്ടിൽ, ഈ വാക്യം ചുണ്ടിൽ. ഈ വാക്യം ചുണ്ടിൽ. बच्चों, आपको ये गीत कैसे लगा? ഇഷ്ടപ്പെട്ടോ? ठीक है, ये किस तरह का गीत है? ഇത് ഏത് തരത്തിലുള്ള പാട്ടാണ്? ഫിലിമി ഗീത് है? സിനിമാ ഗാനാണോ? नहीं, क्या है? देशभक्ति गानങ്ങൾ. ठीक है, കൗമി ഗീത്. ഉറുദു में കൗമി ഗീത് कहते हैं. മലയാളത്തിൽ ഇതുപോലെ ഒരുപാട് ദേശഭക്തി ഗാനങ്ങളുണ്ട് അല്ലേ? നിങ്ങൾ പാടിയിട്ടുണ്ടാവും, നിങ്ങൾ കേട്ടിട്ടുണ്ടാവും. ठीक है ना? अल्ले जी बच्चों, इसी तरह हमारे उर्दू में भी बहुत से कौमी गीते हैं. നിങ്ങൾ കേട്ടിട്ടുണ്ടോ? ഇതുപോലെ ഉറുദുവിലും ഒരുപാട് ദേശഭക്തി ഗാനങ്ങളുണ്ട്. നമുക്കൊന്ന് കേട്ടു നോക്കിയാലോ? आप देखिए. हमारा
आपको कैसे लगा? ഈ ഉറുദു ദേശഭക്തി ഗാനം നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടപ്പെട്ടില്ലേ? ആപ്പ് ഏ സുനെ ഹേ? ഇത് കേട്ടിട്ടുണ്ടോ ഇതിൻ്റെ മുന്നേ? കഹാം സേ? എവിടുന്നാ കേട്ടിട്ടുള്ളേ? ജി സ്കൂൾ മേൻസേ. സ്കൂളുകളിലൊക്കെ സ്വാതന്ത്ര്യദിനം ജശ്നെ ആസാദി കെ ദിൻ ഹം പഠിത്തേ ഹേ. നമ്മൾ ഇത് സ്വാതന്ത്ര്യദിനത്തിൻ്റെ അന്ന് നമ്മൾ ചൊല്ലാറുണ്ട് അല്ലേ? ടീക്ക് ഹേ ये किसने लिखा? ये कौमी गीत ദേശഭക്തി ഗാനം किसने लिखा है? ആരെഴുതിയതാണ്? आपको जानते हैं? जानते हैं? ठीक है, अल्लामा मोहम्मद इकबाल. अल्लामा मोहम्मद इकबाल उर्दू का मशहूर शायर है. അല്ലാമ മുഹമ്മദ് ഇക്ബാൽ ഉറുദുവിലെ പ്രസിദ്ധമായൊരു കവിയാണ്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ പ്രസിദ്ധമായ ഒരു ദേശഭക്തി ഗാനമാണ് സാരേ ജഹാം സെ അച്ഛാ. ठीक है, देखिए इसी तरह हमारे दर्सी किताबों में भी ये कौमी गीत है. അതുപോലെ തന്നെ ഒരു മനോഹരമായ ദേശഭക്തി ഗാനം हमारे दर्सी किताब में भी है. നമ്മുടെ ബുക്കിലുണ്ട്, പാഠഭാഗത്തുണ്ട്. हमको देखिए, നമുക്ക് നോക്കിയാലോ? ठीक है बच्चों, टीचर एक बार पढ़े, आप और से देखिए. चमकता है ताज, ये हिंदुस्तान है हमारा वतन, हमारा वतन सबसे प्यारा वतन. मोहब्बत है अपने वतन से हमें, मोहब्बत है अपने चमन से हमें. यहाँ चांदनी में चमकता है ताज, ज़माने के दिल पर जो करता है राज. हमें प्यार अपने एलोरा से है, हमें प्यार अपने अजंता से है. ये दुनिया की आंखों का तारा वतन, ये हिंदुस्तान है हमारा वतन. बच्चों, आप देखिए गीत, उसमें क्या बयान किया है? ये എന്താണ് വിവരിക്കുന്നത്? ये कौमी गीत है, उसमें हमारा हिंदुस्तान के बारे में बयान करता है. നമ്മുടെ ഇന്ത്യയെക്കുറിച്ചാണ് അതിൽ വർണ്ണിക്കുന്നത്, വിവരിക്കുന്നത് അല്ലേ? നമ്മുടെ ഇന്ത്യയെക്കുറിച്ചാണ് അതിൽ വിവരിക്കുന്നത്. क्या है? हिंदुस्तान में कई तरह के तारीख़ी इमारतें हैं. हिंदुस्तान में कई तारीख़ी इमारतें हैं. ഇന്ത്യയിൽ ഒരുപാട് ചരിത്ര സ്മാരകങ്ങളുണ്ട്. അജന്ത, എല്ലോറ, താജ്മഹൽ, इसी तरह के कई तारीख़ी इमारतें हैं. उसके बारे में इस सबक पर बयान किया है. അതിനെക്കുറിച്ചിട്ടൊക്കെയാണ് ഈ ഗീതിൽ വിവരിക്കുന്നത്. हमको एक तर्ज में गाए, നമുക്കൊരു രീതിയിൽ ചൊല്ലിയാലോ? ठीक है ना? देखिए, टीचर एक तर्ज में गाए, आप सुनिए. ये हिंदुस्तान है हमारा वतन, हमारा वतन सबसे प्यारा वतन. ये हिंदुस्तान है हमारा वतन, हमारा वतन सबसे प्यारा वतन. मोहब्बत है अपने वतन से हमें, मोहब्बत है अपने चमन से हमें, मोहब्बत है अपने वतन से हमें, मोहब्बत है अपने चमन से हमें. ये हम चांदनी में चमकता है ताज, ज़माने के दिल पर जो करता है राज. ये हिंदुस्तान है हमारा वतन, हमारा वतन सबसे प्यारा वतन. हमें प्यार अपने एलोरा से है, हमें प्यार अपने अजंता से है, हमें प्यार अपने एलोरा से है, हमें प्यार अपने
अजंता से है, ये दुनिया की आंखों का तारा वतन, ये हिंदुस्तान है हमारा वतन, ये हिंदुस्तान है हमारा वतन, हमारा वतन सबसे प्यारा वतन, ये हिंदुस्तान है हमारा वतन, हमारा वतन सबसे प्यारा वतन, सबसे प्यारा वतन। बच्चों, आपको कैसे लगे? इष्टപ്പെട്ടോ? ठीक है बच्चों, चमकता है ताज ये कौमी गीत और भी ट्यून में देखिए, और भी तर्ज में देखिए. വേറൊരു ഈണം നോക്കൂ. ये हिंदुस्तान है हमारा वतन, हमारा वतन सबसे प्यारा वतन, ये हिंदुस्तान है हमारा वतन, हमारा वतन सबसे प्यारा वतन, ये हिंदुस्तान है हमारा वतन. मोहब्बत है अपने वतन से हमें, मोहब्बत है अपने चमन से हमें, मोहब्बत है अपने वतन से हमें, मोहब्बत है अपने चमन से हमें. यहाँ चांदनी में चमकता है ताज, ज़माने के दिल पर जो करता है राज, ये हिंदुस्तान है हमारा वतन, हमारा वतन सबसे प्यारा वतन, ये हिंदुस्तान है हमारा वतन. हमें प्यार अपनी एलोरा से है, हमें प्यार अपने अजंता से है, हमें प्यार अपने एलोरा से है, हमें प्यार अपने अजंता से है, ये दुनिया की आंखों का तारा वतन, ये हिंदुस्तान है हमारा वतन, ये हिंदुस्तान है हमारा वतन, हमारा वतन सबसे प्यारा वतन, ये हिंदुस्तान है हमारा वतन, हमारा वतन सबसे प्यारा वतन, ये हिंदुस्तान है हमारा वतन. बच्चों, ये कौमी गीत आप भी एक तर्ज में गाकर अपने उस्ताद को भेजिए. നിങ്ങളും ഒരു ഈണത്തിൽ ചൊല്ലി നിങ്ങളുടെ ടീച്ചർക്ക് അയച്ചു കൊടുക്കണം. കൊടുക്കില്ലേ? ठीक है बच्चों, हम ये गीत सुने, വ്യത്യസ്ത ഈണത്തിലൊക്കെ നമ്മൾ കേട്ടു. टीचर इस गीत में चंद अल्फाज आपके सामने बताए. देखिए और से सुनिए. ताज राज, क्या है? ताज राज. इसी तरह हमारा प्यारा, क्या है? हमारा प्यारा.
इन अल्फाज को एक ख़ुसूसियत है. ഈ വാക്കുകൾക്കൊക്കെ ഒരു പ്രത്യേകതയില്ലേ? देखिए ताज, राज, हमारा, प्यारा. क्या है इसकी ख़ुसूसियत? എന്താണ് ഇതിൻ്റെയൊക്കെ ഒരു പ്രത്യേകത ഈ വാക്കുകളുടെ? हम पिछले एक सबक में पढ़ चुके हैं. आगे के तारों एक नज़्म में हम पढ़ चुके हैं. इसी तरह के अल्फाज को हम क्या कहते हैं? ഇതേപോലത്തെ വാക്കുകൾക്ക് ഒരു പേരുണ്ടല്ലോ, നമ്മൾ പഠിച്ചിട്ടില്ലേ? अब जानते हैं, याद करते हैं, क्या है? क्या है? हाँ, बहुत अच्छा, हम आवाज़ अल्फाज. ठीक है. इसी तरह हम आवाज़ अल्फाज उन सबक में बहुत ज़्यादा है. ഈ പാട്ടിൽ, ഈ കൗമി ഗീതിൽ, ഈ ദേശഭക്തി ഗാനത്തിൽ ഒരുപാട് ഹമാവാസ് അൽഫാസുകളുണ്ട്. സമാന ശബ്ദപദങ്ങൾ ഒരുപാടുണ്ട്. आप ये चुनकर अपनी नोटबुक में लिखिए और ടീച്ചർ को भेजिए. എന്ത് നിങ്ങൾ ചെയ്യേണ്ടത്? അത് തിരഞ്ഞെടുത്ത് നോട്ട്ബുക്കിൽ എഴുതി നിങ്ങളുടെ ടീച്ചർക്ക് അയച്ചു കൊടുക്കുക. ठीक है बच्चों? बच्चों, आज का क्लास में 2 सरगर्मियाँ है, आपको याद है? ठीक है, क्या है? पहला, एक तर्ज में गाकर अपने उस्ताद को भेजना. दूसरा, हम आवाज़ अल्फाज लिखकर अपने उस्ताद को भेजना. ഒന്ന് നല്ലൊരു ഈണത്തിൽ ചൊല്ലി ടീച്ചർക്ക് അയച്ചു കൊടുക്കുക. ദൂസര, രണ്ടാമത്തെ ഈ നസ്ബ്, ഈ ഗീത്, ഈ പാട്ടിൽ നിന്നും ഹം ആവാസ് അൽഫാസ് എഴുതിയിട്ട് ടീച്ചർക്ക് അയച്ചു കൊടുക്കുക. അയച്ചു കൊടുക്കില്ലേ? ठीक है, आज का क्लास यहाँ ख़त्म करती हूँ. शुक्रिया. खुदा हाफिज़.